हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही एकदम करेक्ट थंबनेलवर क्लिक केला आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहूया अर्थशास्त्र पेपर. बघा मित्रांनो, 2026 चा हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे. यामधलेच क्वेश्चन्स तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर बघा, हा जो पेपर आहे हा आपण फुल आन्सर सोबत पाहणार आहे आणि यामधले आयएमपी क्वेश्चन्स पण पाहणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तुम्हाला करायचं काही नाही, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑल करायचा आहे, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल. तर चला, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. तर बघा, तुमच्या समोर येतात सूचना. बघा, सर्वात पहिले या सूचना पाहायच्या, वाचून घ्यायच्या, समजून घ्यायच्या, त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं. खूप जण मायनर मिस्टेक इथंच करतात आणि त्यांचे मार्क्स घसरतात. बघा, ह्या ज्या सूचना आहे ह्या सूचना कोणी वाचतच नाही आणि प्रश्न क्रमांक 1 ला स्टार्ट करतात. तर असं बिलकुल करायचं नाही. सर्वात पहिले पेपर आल्यानंतर ह्या ज्या सूचना असतात त्या सूचना पूर्ण प्रकारे वाचायच्या, समजायच्या, त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं. तर चला, आपण पेपरला करू स्टार्ट. बघा, तुमच्या समोर येते प्रश्न क्रमांक 1 सहजबंध पूर्ण करा. बघा, 5 मार्क्स तुम्हाला इझिली घ्यायचे आहेत. तर बघा, तुम्ही 5 मार्क्स कसे घ्याल? तर बघा, 1 नंबरवर तुम्हाला दिलेला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, त्यानंतर रिकामी जागा, त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र, किंमत सिद्धांत. तर बघा, तुम्हाला इथं हा सहजबंध पूर्ण करायचा आहे. तर बघा, पहिल्या सहजबंधामध्ये तुम्हाला लिहावं लागेल उत्पन्न सिद्धांत. बघा, या डब्यामध्ये तुम्हाला उत्पन्न सिद्धांत लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, समोर 2 नंबर प्रत्यक्ष मागणी, अन्नधान्य व भ्रमणध्वनी. त्यानंतर बघा, सहजबंध इथे तुम्हाला पूर्ण करायचा आहे भूमी व श्रम. तर बघा, इथं तुम्हाला लिहावं लागेल उत्पादन घटक. बघा, इथं तुम्हाला उत्पादन घटक लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा, 3 नंबरच्या सहजबंधामध्ये तुम्हाला लिहावं लागेल एकक लवचिक मागणी. बघा, या डब्यामध्ये तुम्हाला एकक लवचिक मागणी असं लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा, 4 नंबर उत्पादन पद्धत, माल साठा पद्धत. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला सहजबंध पूर्ण करायचा आहे घटक पद्धत. तर बघा, इथं तुम्हाला आय पद्धत लिहायचं आहे, आय पद्धत असं लिहायचं आहे आणि इझिली याचा पण 1 मार्क्स तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 5 नंबर वैयक्तिक उत्पन्न कर, वैयक्तिक उत्पन्न कर. त्यानंतर सहजबंध तुम्हाला इथं पूर्ण करायचा आहे. त्यानंतर बघा, समोर वस्तू आणि सेवा कर, जीएसटी, अप्रत्यक्ष कर. तर बघा, या डब्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे प्रत्यक्ष कर. बघा, इथं तुम्हाला प्रत्यक्ष कर लिहायचा आहे आणि याचा पण 1 मार्क्स इझिली घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला जो सहजबंध पूर्ण करायचा आहे, या सहजबंध पूर्ण करायचे तुम्हाला इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहेत. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा, हा जो पेपर आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे. हा पूर्णपणे पाहून जा, करून जा आणि 2026 मध्ये म्हणजे उद्याच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्या. तर बघा, हा जो पेपर मी तुम्हाला सांगत आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पेपर आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला आतापर्यंत पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. तर बघा, आपण पाहू ब आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. बघा, तुम्हाला इथं आर्थिक पारिभाषिक शब्द लिहायचे आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला 5 शब्द लिहायचे, 5 मार्क्स घ्यायचे आहेत. इझिली क्वेश्चन्स आहे, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हा जो क्वेश्चन आहे हा सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 5 मार्क्स मिळवू शकता. बघा, 1 नंबरवर तुम्हाला दिलेला आहे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता. तर इथं तुम्हाला असा शब्द लिहायचा आहे की सीमांत उपयुक्तता. बघा, इथं सीमांत उपयुक्तता हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, नंबर 2 किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीतील बदलांमुळे मागणीत घट होते. तर बघा, इथं तुम्हाला शब्द लिहायचा आहे की मागणीतील घट असा शब्द तुम्हाला इथं लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 3 नंबर प्रत्येक नगसंख्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती. तर बघा, इथं तुम्हाला शब्द लिहायचा आहे सीमांत प्राप्ती इथं लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 4 नंबर असा कालावधी की ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादनाचा खर्च बदलणे शक्य असते. तर इथं तुम्हाला दीर्घकाल असा शब्द लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 5 नंबर दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य. तर बघा, इथं तुम्हाला शब्द लिहायचा आहे सकल देशांतर्गत उत्पन्न किंवा तुम्ही जीडीपी सुद्धा लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स घेऊ शकता. तर बघा, अशा प्रकारे आपले हे 5 आणि ते 5 10 मार्क्स आपले इझिली झाले. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा, समोर आहे क खालील विधाने पूर्ण करा. बघा, खालील विधाने तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि इझिली याची सुद्धा तुम्हाला 5 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा, 1 नंबरवरती तुम्हाला दिलेला आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र. तर बघा, यामधलं करेक्ट आन्सर कोणता आहे हे आन्सर तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1-1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा, मी तुम्हाला याचा आन्सर सांगतो त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते ते ऑप्शन स्क्रोल होईल आणि स्क्रोल झाल्यानंतर त्याच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येईल. तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांचाच चांगला होईल. बघा, याचं जे आन्सर आहे ते आन्सर आहे अ नंबरचं सूक्ष्म अर्थशास्त्र. बघा, इथं तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्र लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, नंबर 2 वर तुम्हाला दिलेला आहे की किमतीतील बदलांपेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा असणारा मागणी वक्र, रिकामी जागा. तर यामधली रिकामी जागा कोणती तुम्हाला भरायची आहे? तर बघा, इथं आहे ब नंबर तीव्र उताराचा. बघा, तीव्र उताराचा तुम्हाला इथं लिहावा लागेल आणि इझिली याचा 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर समोर येते 3 नंबर वस्तूची विक्री वाढण्यासाठी करावा लागणारा खर्च. तर बघा, इथं जो रिकामी जागा येईल ते येईल ड नंबरची विक्री खर्च. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च. तर विक्री खर्च असं तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर येते 4 नंबर महसूल उत्पन्न आणि महसुली खर्चाचा समावेश असणारे अंदाजपत्रक. तर बघा, इथं जे तुम्हाला लिहावं लागेल ते लिहावं लागेल क नंबरचं महसुली अंदाजपत्रक. बघा, याचं जे आन्सर आहे ते महसुली अंदाजपत्रक आहे. अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहावा लागेल आणि इझिली याचा सुद्धा तुम्हाला 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर येते 5 नंबर वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केला जाते तेव्हा पुनर्निर्यात व्यापार असे म्हणले जाते. बघा, अ नंबरचा आन्सर करेक्ट आहे. हे आन्सर तुम्हाला लिहावा लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. तर अशा प्रकारे याचे सुद्धा आपल्याला इझिली 5 मार्क्स मिळतात. त्यानंतर येते ड विधाने व तर्क प्रश्न. बघा, विधाने व तर्क प्रश्न. तर बघा, हा क्वेश्चन पण एकदम इझी आहे. याचे सुद्धा तुम्हाला 5 मार्क्स मिळू शकतात. बघा, हा पण क्वेश्चन आयएमपी आहे. हा पण क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा. तसं तर हा पूर्ण पेपर तुम्ही करून जासालच. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो. हा जर पेपर तुम्ही करून गेले तर तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळतील. तर चला, आपण हा पण प्रश्न सॉल्व्ह करूया.
बघा 1 नंबरवरती तुम्हाला दिलेलं आहे विधान अ सीमांत उपयोगिता घटक जाते. त्यानंतर तर्क विधान ब एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते. पर्याय तर बघा यामधले पर्याय तुम्हाला लिहायचे आहे की कोणते पर्याय आहेत. तर बघा याचं जे ॲन्सर आहे ते आहे क नंबरचं. बघा क नंबरचं ॲन्सर आहे की दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे अ विधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. तर बघा हे जे क नंबरचं ॲन्सर आहे हे ॲन्सर तुम्हाला तिथं लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर इथे नंबर 2 बघा विधान अ किमतीतील वाढ ही वस्तूचा पुरवठा कमी करते. त्यानंतर तर्कविधान बघा किंमत वाढली असता विक्रेत्याला जास्त नफा मिळते. पर्याय बघा इथं तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. तर यामधला जो करेक्ट पर्याय आहे तो आहे ब नंबरचा. बघा विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे असं तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर इथे 3 नंबर बघा 3 नंबरवरती दिलेला आहे निर्देशांकाच्या रचनेत सर्व घटकांचा समावेश होतो. त्यानंतर तर्कविधान निर्देशांक हा नमुन्यावर आधारित आहे. तर बघा इथं तुम्हाला पर्याय दिलेला आहे. तर यामधला करेक्ट पर्याय आहे ड नंबर. बघा दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहावा लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर समोर येते 4 नंबर. बघा 4 नंबरवरती तुम्हाला दिलेला आहे विधान अ नाणे बाजारामुळे रोख रकमेचा वापर काटकसरीने होतो. त्यानंतर तर्कविधान बघा नाणे बाजार पैशाचे जवळचे पर्याय असलेल्या वित्तीय साधनाशी संबंधित नाही. तर इथे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. तर बघा यामधलं करेक्ट पर्याय आहे ड. बघा दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. तर अशा प्रकारे याचा आन्सर आहे. त्यानंतर बघा 5 नंबर. डायरेक्ट मी तुम्हाला आन्सर सांगतो. बघा अ नंबरचा याचा आन्सर आहे विधान असत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे असं तुम्हाला आन्सर लिहावं लागेल आणि याचा सुद्धा 1 मार्क्स घ्यावा लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला याचे सुद्धा 5 मार्क्स इझिली मिळतात. प्रश्न क्रमांक 2 अ खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा कोणत्याही 3. बघा तुम्हाला इथं 5 उदाहरणे दिलेली आहेत. या 5 उदाहरणांपैकी तुम्हाला कोणतेही 3 उदाहरणाची संकल्पना ओळखून ती स्पष्ट करायची आहे आणि इझिली 6 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा मी या तुम्हाला 5च्या जे उदाहरणे आहे या 5 उदाहरणांचे तुम्हाला संकल्पना सांगतो. बट स्पष्टीकरण मी सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप लॉंग होईल. तर याचे जे स्पष्टीकरण आहे हे तुम्ही कोहिनूर किंवा गाईडमध्ये इझिली पाहू शकता. तर चला मी याचं तुम्हाला संकल्पना सांगतो की संकल्पना याची काय होईल. तर बघा 1 नंबरवरती तुम्हाला दिलेला आहे की आशाने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. तर बघा इथं इथं संकल्पना अशी लिहावं लागेल की वैयक्तिक उत्पन्न. बघा इथं तुम्हाला वैयक्तिक उत्पन्न ही संकल्पना लिहायची आहे. त्यानंतर तुम्ही स्पष्टीकरण करू शकता. त्यानंतर 2 नंबर मिठाच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली तर रमेशने मिठाच्या मागणीत कोणताही बदल केला नाही. तर बघा इथं तुम्हाला लिहावं लागेल पूर्णतः अलौकिक मागणी असं तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर इथे 3 नंबर 400 किलोग्रॅम तांदूळ उत्पादनापैकी शेतकऱ्याने 40 दर असताना ₹1000 किलो तांदूळ बाजारपेठीय विक्रीस आणला. तर बघा इथं जे संकल्पना आहे ते संकल्पना आहे विक्री योग्य अधिशेष हा शब्द तुम्हाला इथं लिहावा लागेल. त्यानंतर स्पष्टीकरण करून इझिली याचे मार्क्स घ्यावे लागतील. त्यानंतर बघा नंबर 4 शोभाने देशातील सन 2019-20 या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या आर्थिक मूल्यासंबंधित माहिती गोळा केली. तर बघा इथं तुम्हाला संकल्पना लिहावं लागेल सकल देशांतर्गत उत्पादन किंवा GDP सुद्धा तुम्ही इथं लिहू शकता आणि स्पष्टीकरण देऊन इझिली याचे सुद्धा मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा 5 नंबर ल्यूसने 1 वर्ष कालावधीसाठी ₹1,00,000 बँक ऑफ इंडिया शाखेत एक रकमी भरणा केला. तर इथं तुम्हाला लिहावं लागेल की मुदत ठेव किंवा फिक्स डिपॉझिट. बघा मुदत ठेव किंवा फिक्स डिपॉझिट तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि स्पष्टीकरण देऊन इझिली मार्क्स घ्यावे लागतील. त्यानंतर बघा ब फरक स्पष्ट करा कोणतेही 3. बघा तुम्हाला इथं 5 फरक स्पष्ट करायचे सांगितलेले आहे. बट तुम्हाला यामधले कोणतेही 3 फरक स्पष्ट करायचे आहे आणि 6 मार्क्स घ्यायचे आहे. बघा एक फरक स्पष्ट करण्याचे तुम्हाला 2 मार्क्स मिळतात. तर अशा प्रकारे तुम्हाला 3 फरक स्पष्ट करायचे आहे आणि 6 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा हा प्रश्न तुम्ही बघू शकता की तुम्हाला प्रश्न काय दिलेले आहेत. 5 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. तर या 5 प्रश्नाचं तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवू शकता आणि याचं जे आन्सर आहे ते तुम्ही तुमच्या कोहिनूरमध्ये किंवा गाईडमध्ये पाहू शकता. मी याचा आन्सर तुम्हाला सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप लॉंग होईल. तर यासाठी मित्रांनो तुम्ही याचं जे आन्सर आहे हे कोहिनूरमध्ये किंवा गाईडमध्ये पाहून घ्या आणि हे पण क्वेश्चन्स एकदा करून जा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतीही 3. बघा तुम्हाला इथं सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहे आणि या 5 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 3 प्रश्नांचा आन्सर सॉल्व्ह करायचा आहे आणि इथं बघा इथं 12 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत. बघा 4 त्रिक 12 म्हणजे तुम्हाला एका प्रश्नाचं 4 मार्क्स आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि 12 मार्क्स इझिली घ्यायचे आहे. तर बघा हे जे 5 क्वेश्चन्स आहे हे 5 क्वेश्चन्स IMP आहेत. तर हे पण 5 क्वेश्चनचे आन्सर तुम्ही तुमच्या कोहिनूरमध्ये किंवा गाईडमध्ये एक वेळेस पाहून जा आणि हे पण क्वेश्चन्स नक्की करून जा. त्यानंतर बघा समोर आहे 4 नंबर. बघा प्रश्न क्रमांक 4 खालील विधानांची आपण सहमत आहात की नाही ते सकारात्मक स्पष्ट करा कोणतेही 3. बघा इथं तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहे. या 5 प्रश्नांपैकी तुम्हाला 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली 12 मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा हे जे 5 प्रश्न आहे हे 5चे 5ही प्रश्न IMP आहेत. तर याचं पण आन्सर तुम्ही गाईडमध्ये किंवा कोहिनूरमध्ये पहा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही 2.
तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला पेपरच्या पेपरमध्ये सॉल्व्ह करायचा आहे आणि इझिली बघा 8 मार्क्स तुम्ही घेऊ शकता. तर याचं जे आन्सर आहे हे आन्सर मी तुम्हाला सांगतो. त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असेल ते स्क्रोल होईल. त्यानंतर हाईपचं ऑप्शन येईल तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि चॅनलला आतापर्यंत पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल. तर बघा खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा कोणत्याही दोन. बघा कोणत्याही दोन प्रश्नांचं तुम्हाला आन्सर लिहायचा आहे आणि इझिली 8 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा हा जो पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचा आन्सर मी WhatsApp ग्रुपवर सेंड केलेला आहे. तर WhatsApp ग्रुपवर तुम्ही इझिली याचा आन्सर पाहू शकता. मी WhatsApp ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही WhatsApp ग्रुप जॉइन करा. त्यानंतर तुम्हाला याचं आन्सर इझिली मिळेल. त्यानंतर बघा समोर जाऊया. बघा समोरचं जे 2 नंबरचं प्रश्न आहे की खालील आकृत्यांमधील मागणी वक्राची किंमत लवचिकता कोणती आहे ते ओळखा. तर बघा याचं पण आन्सर मी WhatsApp ग्रुपवर टाकलेला आहे. तर तुम्ही WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि WhatsApp ग्रुपवर या दोन्ही पण प्रश्नांचा आन्सर इझिली पहा. त्यानंतर बघा काही पण न्यू अपडेट्स आल्या, काही पण नवीन अपडेट्स आल्या तर मी WhatsApp ग्रुपवर शेअर करत असतो आणि काही पण IMP क्वेश्चन्स असले तर मी WhatsApp ग्रुपवर टाकत असतो. तर WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करा. त्यानंतर बघा 3 नंबरवर तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की एक तुम्हाला बघा इथं एक पॅराग्राफ दिलेला आहे, एक तुम्हाला इथं पॅसेज दिलेला आहे. या पॅसेजच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्नांची आन्सर लिहून बघा 4 मार्क्स इझिली घ्यायचे आहेत. तर हे 4 मार्क्स तुम्ही एकदम फ्रीचे घेऊ शकता. बघा तुम्हाला 1 नंबरवरती विचारलेलं आहे बँक राष्ट्रीयकरणाचे 2 फायदे सांगा. तर बघा हा जो पॅसेज आहे या पॅसेजमध्ये तुम्हाला इझिली याचा आन्सर सापडते. बघा सन 1969च्या बँक राष्ट्रीयकरणामुळे शहरी व ग्रामीण भागात कर्ज पुरवठा वाढला. त्यानंतर बघा शेती व किरकोळ व्यापारी वगैरे घटकांना कर्ज मिळू लागली. तर बघा अशा प्रकारे याचे 2 फायदे आहेत. तर हे 2 फायदे तुम्हाला लिहायचे आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा नंबर 2 बँका लोकांना पुरवत असलेल्या विविध सेवा लिहा. तर बघा याचं पण आन्सर तुम्ही या पॅसेजमध्ये इझिली पाहू शकता आणि 1 मार्क्स इझिली मिळू शकता. तर बघा याचा आन्सर इथंच आहे. बघा व्यापारी बँका लोकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवत आहेत. बघा उदाहरणार्थ सुरक्षित ठेव कप्पा, डीमॅट सुविधा, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग इत्यादी. तर बघा हे जे विविध सेवा आहे या सेवांची नावे तुम्हाला इथं लिहायची आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा नंबर 3 वर तुम्हाला विचारलेलं आहे की वरील उतार्यांविषयी आपले मत लिहा. बघा हा जो उतारा आहे या उतार्यांविषयी तुमचं मत तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा हे जे 3 नंबरचा प्रश्न आहे तर हा जो प्रश्न आहे हा सर्वांचाच वेगवेगळा राहणार आहे. तर बघा याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो. बघा बँक राष्ट्रीयकरणामुळे देशातील वित्तीय समावेश वाढले. त्यानंतर ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत कर्ज सुविधा पोहोचली. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळाली. तर अशा प्रकारे तुम्ही याचा आन्सर लिहू शकता 4 ते 5 ओळीमध्ये आणि इझिली 2 मार्क्स मिळू शकता. त्यानंतर बघा लास्टला आहे प्रश्न क्रमांक 6 सविस्तर उत्तरे लिहा कोणतीही 2. बघा तुम्हाला कोणतेही 2 सविस्तर उत्तरे लिहायचे आहे आणि इझिली 16 मार्क्स घ्यायचे आहे. बघा एक क्वेश्चन्स आहे 8 मार्क्ससाठी. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली 16 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा हे जे तिन्ही प्रश्न आहे हे तिन्ही पण प्रश्न IMP आहेत. तर या तिन्ही पण प्रश्नांचा आन्सर तुम्ही गाईडमध्ये किंवा कोहिनूरमध्ये पाहून जाऊ शकता आणि इझिली याचा आन्सर लिहू शकता. तर बघा अशा प्रकारे हा IMP पेपर आहे. हा पेपर पूर्णचा पूर्ण ॲज इट इज येणार नाही. बट यामधले काही क्वेश्चन्स IMP आहेत तर ते IMP क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. म्हणजे उद्याच्या पेपरमध्ये 24 तारखेला तुम्हाला हे क्वेश्चन्स पाहायला मिळतील. तर हा जो पेपर आहे हा पेपर पूर्ण प्रकारे पाहून जा, समजून जा आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्या. त्यानंतर आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. आणि हां व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि WhatsApp ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. तर WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करा. थँक्स.